जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आत्तापासून तुम्ही डॉक्युमेंट तयार ठेवा म्हणजे तुम्हाला नंतर त्रास होणार नाही. आत्ताच जी लिस्ट आलेली आहे किंवा आपण जी लिस्ट सांगणार आहे ती लिस्ट संपूर्ण जी डिस्ट्रिक्ट कोर्टची भरती प्रक्रिया आहे, जे विद्यार्थी जे एलिजिबल आहेत मुलाखतीसाठी त्यांना कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत त्याची आपण लिस्ट पाहूयात. आणि हे डॉक्युमेंट तुमच्याकडे आहेत किंवा नाही हे जे आहे हे तुम्ही तपासून पहा. म्हणजे संपूर्ण तयारी आतापासून करून ठेवा म्हणजे तुम्हाला नंतर जो आहे तो त्रास होणार नाही, याची तुम्ही दक्षता घेतली पाहिजे. आणि विद्यार्थ्यांना कोणकोणते डॉक्युमेंट आहेत त्याच्यावर आपण सविस्तर चर्चा करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता पुणे डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये जे आहे हे बघा विद्यार्थी मित्रांनो, पुणे डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये पहिले तुम्हाला मेसेज आला होता की स्थगितीचा. आता त्यांनी दिला आहे कनिष्ठ पदाच्या पात्र उमेदवार जे आहेत मुलाखतीसाठी त्यांचं त्यांनी वेळापत्रक दिलं आहे. लगेच ती स्थगिती जी आहे ती चालली गेली. तुम्ही उगाच जे आहे ते तुम्ही पॅनिक होत होतात. आणि त्यांनी मूळ कागदपत्रे पडताळण्याचं ठिकाणसुद्धा दिलं आहे. हे बघा, तुम्ही ते वाचू शकतात, पाहू शकतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, जे आपलं मूळ मुद्दा आहे तो म्हणजे डॉक्युमेंट. तर डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत ते आपण डिस्कस करूयात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लक्षात येऊन जाईल. बघा, कनिष्ठ पदाच्या मुलाखतीसाठी पात्र उमेदवार जे आहेत ते 4/12/2023 म्हणजे 4 डिसेंबरला त्यांनी जी फॉर्म भरला होता त्यानुसार जे तुमचे साक्षांकित प्रत आहेत म्हणजे जे तुमचे झेरॉक्स आहेत ते तुम्ही मूळ कागदपत्रांसोबत तुम्ही तिथे सादर करणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना प्रथम म्हणजे एक कनिष्ठ पदाच्या मुलाखतीस पात्र झालेल्या उमेदवारांनी मुलाखतीस येताना सोबत मूळ प्रवेश पत्र, हॉल तिकीट घेऊन यावे. प्रथम एक तुमचा डॉक्युमेंट आहे जन्म तारखेचा दाखला किंवा पुरावा. त्यामध्ये तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला तुम्ही दाखवू शकतात म्हणजे LC दाखवू शकतात. ज्यांच्याकडे जन्म दाखला असेल ते तुम्ही दाखवू शकतात. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजेच SSC म्हणजे तुमचं 10वीचं जे बोर्ड सर्टिफिकेट असतं ते सुद्धा तुम्ही ते दाखवू शकतात. अर्हता परीक्षा म्हणजे जी तुमची अर्हता होती, जी आपण बोलत होतो सॉरी विद्यार्थ्यांनो, जे तुमची पदवीचं जे उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र असेल ते तुम्हाला लागणार आहे. नंतर विद्यार्थी मित्रांनो, अर्हता परीक्षा पदवी परीक्षामध्ये मिळालेल्या गुणांची गुणपत्रिका म्हणजेच हे जे आहे हे तुमचं सर्टिफिकेट असेल आणि हे तुमचं मार्कशीट असेल. 2 समन्वयी व्यक्तींची दिलेली चारित्र्य प्रमाणपत्र. बघा, चारित्र्य प्रमाणपत्र इथं लागणार आहे. जे विद्यार्थी तुम्हाला वारंवार सांगतात की सर चारित्र्य प्रमाणपत्र कधी लागेल, कसं लागेल, हे बघा त्याचं आपण इथं डिस्कशन करूयात. त्यांची नाव, पदनाम व पूर्ण टपाल पत्त्यासह जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेस किंवा नंतर दिलेले उमेदवाराचे नैतिक चारित्र्य चांगले असल्याचे प्रमाणित करणारे या जाहिरातीबरोबर दिलेल्या विहित नमुन्यात दिलेले पाहिजे. आता ही जी जाहिरात दिली आहे त्याच्या नमुन्यामध्ये हे जे 2 सन्मानित व्यक्ती आहेत त्यांच्याकडून तुम्ही चारित्र्य प्रमाणपत्र बनवून घ्या आणि त्यांच्या 2 व्यक्तींची साईन करून घ्या. हे काही खूप मोठं जे आहे ते प्रमाणपत्र नसतं. जर तुम्हाला ते समजलं नसेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्याच्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ एक मिनिटाचा व्हिडिओ आपण शॉर्टमध्ये टाकून देऊ. विद्यार्थ्यांना नंतर पात्रतेच्या निकषात नमूद केलेल्या विद्यापीठाच्या संस्थेने जारी केलेले संगणक संचालित विहित ज्ञानाविषयी प्रमाणपत्र म्हणजे तुमचं टायपिंगचं प्रमाणपत्र इथे लागेल. परत पात्रता निकष नमूद केल्याप्रमाणे शासकीय परीक्षा ब्युरो, महाराष्ट्र राज्य किंवा शासकीय मंडळ, ITIने जारी केलेली इंग्रजी व मराठी टायपिंगची आवश्यक गतीचे प्रमाणपत्र. हे बघा, इथे तुम्हाला आता संचलित म्हणजे संगणक ज्ञान. आता इथे मी तुम्हाला बोललो विद्यार्थ्यांनो टायपिंग, इथे MSCIT असेल तुमचं तर ठीक आहे. एक GR आहे. समजा तुम्हाला जर संस्थेमध्ये किंवा तुम्ही टेक्निकल जर एज्युकेशन घेतलं असेल आणि तिथे जर तुमचा विषय असेल संगणक, तो सुद्धा तिथे चालतो. ते तुम्ही सर्टिफिकेट त्यांना दाखवा. आणि जर तुमच्याकडे MSCIT असेल तर MSCIT दाखवा. इथे त्यांनी टायपिंग मागितली आहे, टायपिंगचं सर्टिफिकेट सुद्धा इथं मागितलेलं आहे. शासनाने विहित केलेल्या प्राधिकरणाकडून निर्गमित केलेल्या जातीचा दाखला. आता जातीचा दाखला तुम्हाला लागणार आहे. ज्या जातीमध्ये तुम्ही बिलॉंग करतात ते जातीचा दाखला तुम्हाला इथं लागू शकतो. ST, SC, OBC जे तुम्ही बिलॉंग करत त्यांचं. उमेदवार राज्य समजा केंद्र सरकारच्या सेवेत असल्यास संबंधित प्राधिकरण ना हरकत म्हणजे नो ऑब्जेक्शन. समजा जे विद्यार्थी आता कुठेतरी जॉबला असतील त्यांनी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट सुद्धा आणण्याचं तितकंच महत्त्वाचं आहे. अनुभव प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असल्यास, जर तुमच्याकडे कुठला अनुभव असेल ते सुद्धा तुम्ही घेऊन जावा. विवाहित महिला उमेदवाराच्या बाबतीत जर समजा तिने लग्नानंतर आपले नाव बदललेले असेल
तर तिचे नाव बदलण्यासंदर्भात कागदपत्र जसे की शासकीय राजपत्र, सक्षम प्राधिकरणाने जारी केलेल्या विवाह नोंदणी प्रमाणपत्राची प्रत इत्यादी. समजा तुमचं नाव तुमच्या लग्नाच्या अगोदर तुमच्या वडिलांचं नाव लागतं, म्हणजे जे ही लेडीज असते लग्ना अगोदर त्यांचं वेगळं नाव असतं, लग्नानंतर त्यांचं वेगळं नाव असतं. समजा काही विद्यार्थिनींनी किंवा मॅरिड झालेले वुमेन असतील, त्यांनी समजा जर गॅझेटेड जर बनवलं असेल तर उत्तम आहे. समजा नसेल तर तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट किंवा विवाह नोंदणीची प्रमाणपत्राची जर प्रत असेल ती सुद्धा तुम्ही तिथे घेऊन जा, ती सुद्धा ते व्हॅलिड ठरणार आहे. उमेदवारास 28/3/2026 नंतर जन्मलेल्याच्या हयात मुलांची संख्या 2 पेक्षा जास्त आहेत का याबाबत प्रमाणपत्र, म्हणजे ते कुटुंब जे तुम्हाला मी बोललो होतो की लहान कुटुंबाचं जे सर्टिफिकेट लागतं ते सर्टिफिकेट सुद्धा तुम्ही घेऊन जा. जर ते तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही मध्ये कमेंट बॉक्समध्ये सांगा, किंवा आपला जो ग्रुप आहे, जो आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे तिथे मी ते टाकून देईल. तुम्ही तिथून डाउनलोड करून तुमच्या हाताने तुम्ही ते भरून ते तुम्ही तिथे देऊ शकता. दुसऱ्या प्रसूती दरम्यान आता हे ज्यांना असेल त्यांनी हे वाचून घ्यायचं आहे. 12वं सर्टिफिकेट उमेदवाराने शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे अनुसूचित जाती म्हणजे ST, SC, इतर OBC विशेष मार्ग म्हणजे जे आहेत OBC त्यांनी पर्याय स्वीकारला असल्यास तिने संबंधित प्रभागात विचार करण्याचा हक्कासाठी होणारे प्रमाणपत्र सादर करावे. आता हे जे आहे, समजा तुम्ही SC, ST असाल किंवा OBC असाल, ज्या वर्गामध्ये तुमचा विचार करायचा असेल त्या वर्गात म्हणजे त्याचं सर्टिफिकेट म्हणजे समजा SC, STचं जे जातीचा दाखला आहे तोच इथं मागितलेला आहे. इतर कोणतेही कागदपत्र जर जिल्हा न्यायालयाने आस्थापने मागितल्यास, आता समजा तुमच्याकडे जर तिथे कागदपत्र नसतील आणि त्यांना तुमच्यावर डाऊट येत असेल, समजा तुमच्याकडे आता आधार कार्ड असेल, तुमच्याकडे पॅन कार्ड असेल, आता समजा त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे आधार कार्ड आहे, अजून तुमच्याकडे याच्या व्यतिरिक्त एखादा आहे का तुमच्याकडे आयडेंटिटी प्रूफ, लगेच तुम्ही तिथे पॅन कार्ड दाखवायचं आहे. ज्याच्याकडे पासपोर्ट असेल त्याने पासपोर्ट दाखवायचा आहे. ज्याच्याकडे समजा आता काही विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी बार काउन्सिलचं त्यांच्याकडे जर सर्टिफिकेट असेल ते सुद्धा ID प्रूफमध्ये चालू शकतं. आता SC म्हणजे सुप्रीम कोर्टचा तो आदेश आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे जे डॉक्युमेंट आहे ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. अजून एक आपण पाहूयात जिथं वेगळे डॉक्युमेंट जर कुठे मागितले असतील त्याच्याही आपण चर्चा करून घेऊयात. हे बघा, जिल्हा व सत्र न्यायालय नंदुरबार इथे जे विचारलेले आहेत मूळ दस्तावेज सह तुमचे साक्षांकित म्हणजे झेरॉक्स घेऊन जायचं आहे. तुम्हाला 1-2 सेट तुम्ही घेऊन जावा. आता जन्म दाखल्याचा दाखला इथंही तेच सांगितलं आहे, इथंही तेच सांगितलं आहे, म्हणजे संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या व्यवस्थित तुम्ही घेऊन जा, म्हणजे तुम्हाला तिथं लागू शकतात. हे बघा, उपरोक्त कागदपत्राची साक्षांकित जी प्रती आहेत त्या 2 प्रतीमध्ये सादर कराव्यात. आता पण इथे त्यांनी स्पष्ट नमूद केलेलं आहे मी जे तुम्हाला सांगितलं ते. आता उमेदवार परीक्षेचे मूळ ओळखपत्र स्वतः घेऊन जावं. मोबाईल ते आहेत ते प्रतिबंध करण्यात आलेलं आहे. चला विद्यार्थ्यांनो, आता तुमची रजा घेतो. हे डॉक्युमेंटचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्ही स्वतःसुद्धा ते वाचू शकतात आणि जर तुम्हाला ते पाहायचं असेल तर तुम्ही फॉरवर्ड म्हणजे खूप फास्ट फॉरवर्डमध्ये पाहू शकतात आणि तुम्ही स्क्रीनशॉट करून तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकता.